नमस्कार. संडे मॉर्निंग म्हटलं ना तर काहीतरी नाश्त्याला परफेक्ट झणझणीत असं काहीतरी झालंच पाहिजे. म्हणजेच तोंडात घास टाकताच अप्रतिम अशी चवीची गोडी आपल्या जिभेवर रेंगाळली पाहिजे. त्यासाठीच आज मी घेऊन आलेली आहे झणझणीत तर्रीदार अशी मस्तपैकी ठेल्यावरची किंवा ढाब्यावरची मिसळ पाव. तर हा मिसळ पाव खूपच साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. तर हा मिसळ पाव बनवत असताना काही सिक्रेट अशा टिप्स आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मिसळ जेव्हा आपण खातो त्यावेळेस तोंडात एक घास टाकताच मस्त अशी जी खमंग तर्रीची जी चव असते, जो स्वाद असतो तो आपल्या जिभेवर रेंगाळायला लागतो. बरं तो स्वाद येतो कुठून? तर हा स्वाद येण्यासाठी आपल्याला या मिसळच्या तर्रीमध्ये किंवा जो मसाला आपण बनवत आहोत त्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ते आपण या आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मस्त गरमागरम अशी ही मिसळ घरगुती पद्धतीने आज मी बनवलेली आहे. तर रेसिपी आवडेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मिसळ बनवायची आहे आणि मिसळ बनवण्यासाठी या मिसळीचा सगळ्यात खास सिक्रेट मसाला आज आपण बनवून घेणार आहोत. हा सिक्रेट मसाला बनवण्यासाठी कुठेही आपण विकतच्या कांदा लसूण मसाल्याचा वापर करणार नाही आहोत. घरातच उपलब्ध असलेले मसाले वापरून परफेक्ट असा मिसळचा झणझणीत तर्रीदार मसाला आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये मध्यम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे आणि मध्यम आकाराचा टोमॅटो अशा पद्धतीने जाडसरच चिरून घेतलेला आहे. आता हा कांदा आणि टोमॅटो छान असा भाजण्यासाठी यामध्ये जवळपास चमचाभर मी तेल घालून घेतलेले आणि याला आता आपण थोडंसं परतून घेऊया. आता मसाल्याची ही टेस्ट जी तुम्ही मसाला बनवत असता आणि मसाला जो भाजत असता त्यावर देखील अवलंबून असते. तर मसाला हा आपल्याला साधारणपणे लालसर चॉकलेटी रंगावरती जर भाजला ना तर त्याची चव अप्रतिम अशी तयार होते. आता यामध्ये मी जवळपास मूठभर बारीक चिरलेलं नारळ घेतलेला आहे, ओला नारळ, आणि यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याला आता आपण पुन्हा एकदा परतून घेऊया. कांदा टोमॅटोचा हलकासा रंग बदलत चाललेला आहे आणि आता इथे आपण अख्खा गरम मसाला वापरणार आहोत. तर इथे सगळेच गरम मसाले थोड्या थोड्या प्रमाणामध्ये मी घेतलेले आहेत. तर आता हा अख्खा गरम मसाल्याचं जे पाकिट असतं ते आपल्याला डी-मार्टमध्ये सहजच मिळतं. तर त्यातीलच मसाला मी थोडासा काढून घेतलेला, जवळपास 1.5 तेजपत्ता घेतलेला आहे आणि थोडंसं अख्खा गरम मसाला घेतलेला आहे. जसं की 2 वेलची, 2 लवंगा, 2 काळी मिरी, थोडंसं दगडफूल, जिरं, धणे अशा पद्धतीचं आपण घेतलेलं आहे. हिरवी वेलची, दालचिनी, मोठी वेलची, चक्रीफूल, तर हा सगळा अख्खा गरम मसाला आहे. आता इथे मी विकतची जी अख्खी मिक्स उसळ जी असते ती मिक्स उसळ मी घेतलेली आहे आणि आता ही मिक्स उसळ आपण धुवून घेणार आहोत. मिसळ बनवत असताना बरेच जण फक्त मोड आलेल्या मटकीचा वापर करतात, पण आपण आता ही मिसळ घरात बनवणार आहोत त्यामुळे इथे आपण मिक्स उसळ घेतलेली आहे. म्हणजे सर्वच कडधान्याचे जे पोषण तत्व आहेत ते आपल्याला मिळतील. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फक्त मटकीची उसळ देखील वापरू शकता. बऱ्याच ठिकाणी मटकीची उसळ किंवा वाटाण्याची उसळ म्हणजे तर्री बनवली जाते मिसळ बनवताना. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये घालून घेतलेले, शिजण्यासाठी पाणी घालून घेतलेले. यामध्ये आता आपण थोडीशी हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आता याला आपण झाकण लावून 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3 शिट्यांमध्ये मस्त अशी ही जी उसळ आहे शिजून तयार होते. याला आता आपण झाकण लावूया आणि गॅसवर ठेवून देणार आहोत. इथे कुकरच्या शिट्या होत आहेत तोपर्यंत आपण इथे मसाला वाटून घेतलेला आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला जवळपास 2 ते 2.5 चमचे तेल घालून घ्यायचे. बरं, बाहेरच्या वेळेस आपण मिसळ खातो त्यावेळेस भरपूर अशी तर्री असते त्यावर आणि खरं म्हणायला गेलं तर मिसळ म्हणजे तर्रीशिवाय त्याला चव नसते. पण आता आपण घरी बनवत आहोत त्यामुळे तेलाचं प्रमाण आपण कमी अधिक देखील करू शकतो. त्यामुळे इथे कढईमध्ये मी जवळपास 2.5 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेजपत्ता घालून घेतलेला आहे यामध्ये आणि आपण तयार केलेलं जे वाटण आहे ते वाटण यामध्ये घातलेलं आहे.
आता हा जो मसाला आहे छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। भाजून घेतल्यामुळे या मसाल्याला परतण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिसळ ज्यावेळेस आपण खातो आणि जो स्वाद आपल्या जिभेवर रेंगाळतो, तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं सिक्रेट जे आहे ते म्हणजे आपण अख्खा गरम मसाला जो ताजा फ्रेश वाटून घेणार आहोत या वाटणामध्ये, तर त्याचा स्वाद या मिसळमध्ये उतरतो। त्यामुळे मिसळ बनवत असताना विकतचा जो कांदा लसूण मसाला किंवा मग विकतचा मिसळ मसाला मिळतो, तर त्याच्यापेक्षा जर तुम्ही अशा पद्धतीने मिसळ केली ना, तर उत्तम प्रकारे परफेक्ट अशी ही मिसळ बनवून तयार होते। आता यामध्ये मी मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि 1.5 चमचा इथे मी मिरची पावडर घालून पुन्हा एकदा हा मसाला परतून घेत आहे। गॅस लो केलेला आहे, झाकण ठेवून घेऊया म्हणजे तेल आजूबाजूला उडणार नाही आणि मसाला पटकन परतून तयार होईल। तर 1 ते 1.5 मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याला तेल सुटत चाललेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि आता हा मसाला छान असा परतून तयार होत चाललेला आहे। यावर आपण पुन्हा झाकण ठेवून घेऊया आणि आता उसळ शिजली आहे की नाही ती आपण पाहून घेणार आहोत। जवळपास 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधली सगळी वाफ काढून घेतलेली आहे आणि आता आपण ही जी उसळ आहे ती आपण चेक करूया शिजली आहे की नाही। यातील चणे, वाटाणे छान असे मऊ शिजले की आपली ही उसळ शिजली असं समजावं। आता लहान मुलांना ही अळणी अशी शिजलेली उसळ तुम्ही खायला देऊ शकता आणि हे जे उसळचं जे पाणी आहे ते सूप म्हणून देखील प्यायला देऊ शकता। खूप पोषक आहे, प्रोटीन आहे भरपूर या पाण्यामध्ये आणि आजारी व्यक्तीला किंवा लहान मुलांना किंवा गर्भवती स्त्रियांना देखील तुम्ही हे देऊ शकता। तर आता मसाला पुन्हा एकदा आपण झाकण काढून परतून घेतलेला आहे आणि आता मसाला छान असा परतून तयार झालेला आहे। यामध्ये आता आपण शिजवून घेतलेली जी उसळ आहे ती घालून घेणार आहोत। तर इथे मी शिजलेली सगळीच उसळ घालून घेणार आहे आणि सोबतच हे जे त्याचं पाणी आहे म्हणजे सूप जे आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यामध्ये आपल्याला मीठ घालण्याची आवश्यकता नाही, कारण की उसळ शिजवत असताना आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं होतं। जर कोणाला लागेल तर आपण वरतून देऊ शकतो। आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेतल्यानंतर आता हे जे आहे सारं ते थोडंसं दाटसर वाटत आहे। आता यामध्ये आपण थोडंसं मसाल्याचं पाणी घालून घेऊया आणि कन्सिस्टन्सी चेक करून घेणार आहोत। आता मिसळ म्हटली की मिसळचा जो रस्सा असतो तो साधारणपणे पातळच असतो आणि आपल्याला इथे पातळच रस्सा बनवून घ्यायचा आहे। कारण की ज्यावेळेस आपण शेव किंवा फरसाण यामध्ये हा रस्सा टाकतो तर लगेचच शेव काय करते, हा रस्सा ॲब्झॉर्ब करून घेते, शोषून घेते। त्यामुळे दाटसर असा रस्सा आपल्याला अजिबात बनवायचा नाही। मिसळ बनवत असताना रस्सा हा साधारणपणे सैलसरच असतो आणि सैलसरच बनवायचा असतो। तर यावर आता झाकण ठेवलेलं आहे। मंद आचेवरती छान अशी आपल्याला 5 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची। जितकं छान असं मंद आचेवर आपण उकळू तितकी चव या मिसळला जास्त येते आणि सिक्रेट म्हणजे आपण यामध्ये घातलेला जो अख्खा गरम मसाला आहे तोच मसाला आपल्या मिसळची चव उंचावर घेऊन जातो। आता आपण झाकण काढून घेणार आहोत आणि झाकण काढल्यानंतर मस्त लालसर असा मिसळचा कट दिसत आहे आणि ग्रेव्ही देखील तुम्ही पाहू शकता। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, म्हणजे परफेक्ट अशी मिसळला जशी ग्रेव्ही लागते तशी तयार आहे। यावर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया। आणि आता हा मिसळचा जो कट आहे, रस्सा आहे तो तयार झालेला आहे। आता आपण प्लेट तयार करून घेणार आहोत मिसळसाठी। तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। मस्त परफेक्ट असा हा रस्सा तयार झालेला आहे आणि चव जर म्हणाल ना तर अप्रतिम, तोंडात टाकताच घास तुम्ही म्हणाल की वाह काय मिसळ झालेली आहे। तर आता हे तयार झालेले आहे। आता आपण प्लेट बनवून घेऊया। ताट तयार करायच्या आधी आपण हा जो कट आहे तो व्यवस्थित एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत आणि आता इथे मी प्लेट तयार करून घेत आहे। या प्लेटमध्ये मी जवळपास 2 पाव ठेवून घेतलेले आहेत। बारीक चिरलेला कांदा ठेवून घ्यायचा आहे आणि सोबतच लिंबू ठेवायचा आहे आपल्याला।
तर सुरुवातीला सगळ्यात पहिला थर हा मिक्स उसळीचा आपल्याला या प्लेटमध्ये लावून घ्यायचा आहे। बऱ्याच ठिकाणी बटाट्याच्या भाजीचा देखील वापर केला जातो। तर आता आपण इथे बटाट्याची भाजी बनवलेली नाही, साध्या पद्धतीने पण उत्तम प्रकारे आज आपण मिसळ बनवून घेतलेली आहे। कडधान्य घालून झाल्यानंतर यावर आपल्याला जो मिसळसाठी जे फरसाण मिळतं तर ते आपण घालून घेणार आहोत। तर बऱ्यापैकी इथे मी मिक्स शेव पापडी असं हे फरसाण आणलं होतं आणि ते आपण अशा पद्धतीने त्याचा दुसरा थर आपण लावून घेणार आहोत। त्यानंतर यावर आपण थोडासा जो रस्सा आहे तो आपण घालून घ्यायचा आहे। जर तर्री आवडत असेल तर नक्की यावरती भरपूर अशी तर्री तुम्ही घालू शकता। आता इथे मी तर्रीचं प्रमाण थोडंसं कमीच ठेवलेलं आहे आणि आता व्यवस्थित रस्सा आणि थोडीशी तर्री घालून घेतल्यानंतर आता सोबतच आपल्याला थोडासा एका वाटीमध्ये कट देखील घ्यायचा आहे, थोडासा रस्सा आणि थोडासा कट। आणि सगळ्यात शेवटी वरतून थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कांदा घालून मिसळ आपली झणझणीत तर्रीदार तयार झालेली आहे। साध्या सोप्या पद्धतीने पण तितकीच ढाब्याला तोड देईल अशी ही आपण आज घरगुती पद्धतीने मिसळ तयार करून घेतलेली। एकदा नक्की करून बघा आणि ही मिसळ कशी झाली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा। आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित। तोपर्यंत बाय बाय।